हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 1.1 मधील लास्ट नंबर क्वेश्चन नंबर 4 करणार आहोत. उरलेले आपण ॲक्टिव्हिटीमध्ये टाकूया नंतर. ठीक आहे. आजचा क्वेश्चन काय आहे तो बघूया आपण. हे बघा, इथे दिले गिव्हनमध्ये असं दिले की AP परपेंडिक्युलर टू BC अँड AD पॅरलल टू BC. म्हणजे पॅरलल लाईन दिले आणि त्यामध्ये परपेंडिक्युलर दिलेले. आणि टू फाइंड द एरिया ऑफ ABC, एरिया ऑफ ABC इज टू एरिया ऑफ BCD. तुम्हाला माहिती आहे किंवा माहीत असायला हवं, नसेल तर सांगतो की जर दोन त्रिकोणी एकाच दोन ट्रायंगल हॅव बेस कॉमन and are standing in parallel line, therefore their height is also common. Okay, तर फर्स्ट गिवन काय दिलेले बघा, त्यांनी आपल्याला दिले AD parallel to BC. हे गिवन आहे. Therefore, triangle ABC and triangle BCD are standing between same parallel line. Parallel line. Therefore, area of triangle. सॉरी, आपण ना बेसची पण कंडिशन देऊया. Also, the base of these triangles is BC, which is common base. Therefore, area of triangle ABC upon area of triangle BCD is equal to, म्हणजे बेस पण इक्वल आहे असं झालं इथे, आणि हाईट पण इक्वल आहे. म्हणजे बेस गेला, हाईट गेला, राहिलं काय तर 1/1. Therefore, area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. Therefore, area of, that is area of triangle ABC is equal to area of triangle BCD. हे फार महत्वाचं आहे. नंतर अशा प्रकारे हा छोटासा भाग पण महत्वाचा आहे, मुलांना समजत नाही. एक दोन समांतर रेषांमध्ये जर दोन ट्रायंगल दिलेले असतील आणि त्यांचा बेस कॉमन असेल तर ते त्यांची एरिया इक्वल असते किंवा त्यांचा रेशो 1:1 असतो, एवढंच. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. लक्षात असू द्या, पुन्हा एकदा सांगतो की जर का दोन ट्रायंगल या दोन पॅरलल लाईन मध्ये म्हणजे पॅरलल लाईन मध्ये असतील आणि त्यांचा बेस कॉमन असेल तर त्यांची एरिया इक्वल असते. हा आपल्याला एक थेरम मिळतो. का मी असं सांगतो तर आपण याचा थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जेव्हा आपण प्रूव्ह करू तेव्हा आपल्याला याची मदत होणार आहे. तर भेटूया पुन्हा आपण. चला, बाय.